हाय डिअर स्टुडंट्स. पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघितलं बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विच फॉल्स अंडर डिस्क्रीट रॅन्डम प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. ओके, सो आता सेकंड टाइप बघणार आहोत आपण डिस्क्रीट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा, जो की पॉइझन्स डिस्ट्रीब्युशन आहे. सो हे मेथड यूज करण्यापाठीमागचं कारण काय आहे? जेव्हा तुम्हाला दिलेल्या एक्झाम्पल मध्ये जे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन असतात, इफ सपोज नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आर व्हेरी लार्ज, ओके, यांची व्हॅल्यू जर का लार्ज असेल आणि प्रोबॅबिलिटी जर का स्मॉल असेल, ओके, सो व्हॅल्यू ऑफ पी इज स्मॉल, देन इन दिस केस वी प्रेफर दिस पॉइझन्स डिस्ट्रीब्युशन मेथड. ओके, सो ह्या मेथडने आपण काय करतो, पॉइझन डिस्ट्रीब्युशन मेथडनं अशा टाईपचे एक्झाम्पलचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फाइंड आउट करतो. ओके, so Poisson distribution is a limiting case of binomial distribution when n tends to infinity. म्हणजे थोडक्यात काय, n ची व्हॅल्यू काय असते, लार्ज, and p tends to 0, so p is what, small. ओके, सो अशा केस मध्ये आपण पॉइझन डिस्ट्रीब्युशन यूज करतो. सो पॉइझन डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय बघा, येस, इट इज व्हॉट, P of x is equal to R is equal to e raised to minus m into m raised to R upon R factorial, where this m हा जो स्मॉल m आहे तो काय असतो, this is nothing but mean of Poisson distribution, so which is what, n into p. ओके, सो तिथे r ची व्हॅल्यू काय घेऊ शकतो आपण, r इज इक्वल टू 0, 1, 2 अकॉर्डिंग टू एक्झाम्पल. सो लक्षात येते, हा फॉर्म्युला महत्वाचा आहे इन पॉइझन डिस्ट्रीब्युशन. सो प्रोबॅबिलिटी ऑफ रॅन्डम व्हेरिएबल x इज इक्वल टू r इज गिवन बाय e रेज टू मायनस m इंटू m रेज टू r अपॉन r फॅक्टोरियल. सो ह्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत आता, mean of Poisson distribution, variance and standard deviation. So mean of Poisson distribution, it is also denoted by what, E of x, which is nothing but n into p, म्हणजेच काय, number of observation into probability. Okay, so this is nothing but mean. Next, variance of Poisson distribution. So Poisson distribution मध्ये variance is equal to काय असतो, mean. Okay, सो लक्षात ठेवा, मीन इज इक्वल टू व्हॉट, व्हेरियन्स ऑफ पॉइझन डिस्ट्रीब्युशन. म्हणजेच व्हेरियन्स जर का विचारला पॉइझन डिस्ट्रीब्युशन मध्ये, तर तुम्ही सिम्पली काय फाइंड आउट करणार आहे, मीन ची व्हॅल्यू. सो मीन इट इज गिवन बाय व्हॉट, n इंटू पी. ओके, नेक्स्ट, स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ पॉइझन डिस्ट्रीब्युशन. तो स्टँडर्ड डेव्हिएशन आणि व्हेरियन्स मध्ये रिलेशन काय असतो आपल्याला माहित आहे. So standard deviation, variance is nothing but what, sigma square. So sigma is what, is equal to square root of variance, but variance is nothing but what, it is mean. So त्यामुळे स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय असेल, सो स्टँडर्ड डेव्हिएशन फॉर पॉइझन डिस्ट्रीब्युशन, इट इज गिवन बाय व्हॉट, स्क्वेअर रूट ऑफ m. ओके, सो अशा प्रकारे आपण काय काय फाइंड आउट करू शकतो, मीन ऑफ पॉइझन डिस्ट्रीब्युशन विच इज सिंपल n इंटू पी. त्यानंतर काय, व्हेरियन्स ऑफ पॉइझन डिस्ट्रीब्युशन विच इज नथिंग बट मीन, सो इट इज इक्वल टू m. देन स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ पॉइझन डिस्ट्रीब्युशन म्हणजेच काय असतो, इट इज स्क्वेअर रूट ऑफ मीन. ओके, सो म्हणजे पॉइझन डिस्ट्रीब्युशन मध्ये सगळ्यात महत्वाचा रोल कोण प्ले करतो, इट इज m. मीन इज इक्वल टू m, variance is equal to m, and standard deviation is equal to square root of m. ओके, आणखी एक महत्वाचं लक्षात काय ठेवायचं आहे, तुम्हाला जर का फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन दिलेली असेल तर मीन ची व्हॅल्यू कशी घेतो आपण, येस, आय विल राईट द फॉर्म्युला फॉर मीन. सो इफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन इज गिवन, so m is nothing but it is obtained by summation fi xi upon summation fi. सो आपण हे अशा टाइपचे एक्झाम्पल आल्यानंतर आपण मीन हे काय करणार आहोत,
By using this formula, we will find mean for given distribution. Okay. So now we will solve example first. Okay. So example first काय बघा? Yes. In a sample of 100 bulbs, if 5% of the electric bulbs manufactured by a company are defective, then using Poisson distribution, find mean. So आपल्याला काय दिलेलं बघा? In a sample of 100 bulbs. So what is given to us? Number of observation, it is what? 100. Then 5% of electric bulbs manufactured by company are defective, means probability of defective is what? 5 upon 100 म्हणजेच काय येईल? 0.05. सो आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? युजिंग पॉइझन डिस्ट्रीब्युशन फाइंड द मीन. ओके. सो मीन ची व्हॅल्यू काय असते? वी हॅव इन अ पॉइझन डिस्ट्रीब्युशन mean is equal to n into p. So n is what? N is 100. What is p? p किती आहे बघा? 0.05. ओके. सो तुम्ही 100 into 0.05 जेव्हा कराल, तुम्हाला त्याची व्हॅल्यू काय भेटेल? इट इज नथिंग बट 2. Sorry, it is what? 5. So therefore, mean for given example, it is what? 5. सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? दिलेले एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. सो ह्या चॅप्टर वरती जे एक्झाम्पल असणार आहेत ते असे सिंपल एक्झाम्पल असणार आहेत जे की तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवल्यानंतर इझिली सॉल्व्ह करू शकता. सो आय विल प्रेफर दिस चॅप्टर. Okay, so do very well. So now we'll go for next example. Write down second example. If p of x is equal to 0 is 0.05, then find m and p of x is equal to 3. सो पॉइझन डिस्ट्रीब्युशन मध्ये आपल्याला काय दिलेलं बघा, किंवा तुम्हाला असं एक्झाम्पल देताना इथे म्हणतील इन पॉइझन्स डिस्ट्रीब्युशन. ओके. सो हे लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला कोणता फॉर्म्युला यूज करायचा ते लक्षात येईल. इन पॉइझन्स डिस्ट्रीब्युशन p of x is equal to 0 is what? 0.05. then find m and p of x is equal to 3. सो आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं आहे? m ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि p of x is equal to 3. ओके. सो काय काय गिवन आहे बघा. येस, गिवन p of x is equal to 0. इट इज what? 0.05. सो ह्याच्यावरून आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे? सगळ्यात महत्वाचं काय, तुम्ही पॉइझन डिस्ट्रीब्युशन फाइंड आउट करताना तुम्हाला m ची व्हॅल्यू माहित असणं खूप महत्वाचं आहे. तर तुम्हाला जर का m माहित असेल तर तुम्ही काय फाइंड आउट करू शकता? यू कॅन फाइंड आउट पॉइझन डिस्ट्रीब्युशन फॉर एनी व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू r. Okay, so what is the formula for Poisson distribution? Yes, I will write in Poisson distribution. P of x is equal to r is equal to what? It is, yes, it is e raised to minus m into m raised to r upon m factorial. Okay, so by using this you can find value of m. सो ऑलरेडी आपल्याजवळ काय आहे? p of x is equal to 0 आहे. ओके. सो put r is equal to 0 in this general formula. Okay.
सो पुट r इज इक्वल टू 0 म्हणजेच काय भेटेल बघा आपल्याला. येस येस, वी विल गेट p ऑफ x is equal to 0 is equal to e raised to minus m into m raised to 0 upon, sorry, इथं फॉर्म्युला काय बघा. येस, राईट डाउन हिअर फॉर्म्युला. इट इज व्हॉट r फॅक्टोरियल. ओके, सो डिनॉमिनेटर काय येईल मग. r ची व्हॅल्यू जर का 0 असेल तर डिनॉमिनेटर काय येईल बघा. ओके, सो डिनॉमिनेटर इज व्हॉट 0 फॅक्टोरियल. येस, सो इथं फक्त करेक्शन करा. राईट डाउन हिअर इट इज व्हॉट r फॅक्टोरियल. ओके, सो इथं r इज इक्वल टू 0 पुटअप केला आपण. पण ह्याची व्हॅल्यू ऑलरेडी काय दिलेली आहे आपल्याला. ह्याची व्हॅल्यू दिलेली आहे. इट इज व्हॉट 0.05. सो m रेस टू 0. सो m रेस टू 0 मीन्स m ची काहीतरी व्हॅल्यू असेल पॉझिटिव्ह. सो इट इज रेस टू 0 मीन्स इट इज 1. ओके, नेक्स्ट 0 फॅक्टोरियल इट इज ऑल्सो 1. म्हणजेच तुम्हाला काय भेटलं. e रेस टू मायनस m इज इक्वल टू 0.05. ओके, सो आता m ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला. दोन्हीकडे लॉग अप्लाय करावं लागेल. ओके, सो टेकिंग log on both side, taking log on both side. So if you apply log, so log of e raised to minus m, okay, is equal to log of 0.05. ओके, म्हणजेच इथे log e raised to minus m म्हणजेच हे by using log it is what minus m into log e. So which is nothing but what minus m is equal to log. So log यूज करताना ln म्हणजेच नॅचरल लॉग आपल्याला यूज करायचा आहे. ओके, सो मायनस m ची व्हॅल्यू काय भेटेल आपल्याला. इट इज नथिंग बट लॉग ऑफ म्हणजेच ln ऑफ व्हॉट 0.05. तुम्ही जेव्हा कॅल्सी मध्ये ln ऑफ 0.05 जेव्हा कॅल्क्युलेट करचाल तर तुम्हाला काय भेटेल. येस, यू विल गेट इट इज व्हॉट मायनस 2.9957. okay, so by using this if you find मायनस मायनस कॅन्सल होईल तर m ची व्हॅल्यू काय भेटेल बघा तुम्हाला 2.9957. so this is what value of m for given example. okay, so 2.9957 किंवा तुम्ही हा अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 3 सुद्धा म्हणू शकता. येस, किंवा ऍज इट इज ही व्हॅल्यू घेतली तरी चालेल. सो आता आपण फर्स्ट पार्ट मध्ये काय फाइंड आउट केलं. येस, वी फाउंड द व्हॅल्यू ऑफ व्हॉट m. आता सेकंड पार्ट मध्ये काय फाइंड आउट करायला सांगितलं आपल्याला. वी हॅव टू फाइंड p ऑफ x इज इक्वल टू 3. ओके, so I will write second. Okay, so it is what to find p of x is equal to 3. We have p of x is equal to 3 चा फॉर्म्युला काय येईल बघा. इट इज e raised to minus m into m raised to r. r means cube upon 3 factorial. ओके, सो इथे m ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी फाइंड आउट केली. सो इट इज व्हॉट m इज इक्वल टू 2.9957 किंवा इथं अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 3 असं पुटअप केलं तरी चालेल. ओके, सो इट इज व्हॉट e रेज टू m ची व्हॅल्यू काय -3 into 3 cube. So 3 cube upon 3 factorial. So 3 factorial is nothing but what? It is 3 into 2 into 1. Okay. So it is simply what? 3 cube ची value काय येईल? Yes. 3 cube is nothing but it is 27 into e raised to -3 upon 3 into 2. It is what?
6 किंवा तुम्ही इथं काय करू शकता, कॅन्सल सुद्धा करू शकता. 3 9 जा 27. ओके, सो इट इज सिम्पली व्हॉट 9 इंटू ई रेस टू -3 अपॉन 2. सो अगोदर आपण ई रेस टू -3 ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. सो इट इज व्हॉट ई रेस टू -3 इज इक्वल टू 0.04978. So 9 into 0.04978 divided by 2. So आपण 0.04978 ला 9 न मल्टिप्लाय करू. ओके, डिवायडेड बाय 2. सो तुमचा आन्सर काय असेल, इट इज व्हॉट 0.2240. येस, सो तुम्ही जेव्हा हे सिम्प्लिफिकेशन कराल तुम्हाला त्याचा आन्सर काय भेटेल. येस, इट इज व्हॉट 0.2240. So this is what value of p of x is equal to 3. सो अशा प्रकारे तुम्ही काय फाइंड आउट करू शकता. तुम्हाला जर का p of x is equal to समथिंग, म्हणजेच ह्या एक्झाम्पल मध्ये काय दिलं होतं तुम्हाला. येस, p of x is equal to 0 ची व्हॅल्यू दिली होती. येस, इट इज गिवन. सो त्याच्यावरनं तुम्ही काय फाइंड आउट केलं. येस, m ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि तो m चा व्हॅल्यू फाइंड आउट करून तुम्ही काय फाइंड आउट केलं, p of x is equal to 3. येस, सो अशा प्रकारे तुम्हाला एखादी व्हॅल्यू p of x ची दिली असेल तर तुम्ही m फाइंड आउट करू शकता. त्या m ची व्हॅल्यू फाइंड आउट करून p of x is equal to 3. Okay, so now we'll go for next example. So write down next example. If a random variable follows a Poisson's distribution such that p of 3 is equal to p of 4, then find p of 0 and p of 1. सो ह्या एक्झाम्पल मध्ये काय दिलंय बघा आपल्याला. रॅन्डम व्हेरिएबल फॉलोज अ पॉइझन डिस्ट्रीब्युशन सच दॅट p of 3 इज इक्वल टू p of 4. म्हणजे गिवन काय आपल्याला इन्फॉर्मेशन, p of 3 ची व्हॅल्यू ही कशाशी इक्वल आहे, p of 4 शी. ओके, सो आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं बघा. वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ p of 0 अँड p of 1. सो आपल्याला माहित आहे ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. We have to find the value of first m. Okay, so what is the formula for p of r? So I will once again recall p of r चा फॉर्म्युला काय आपण रिकॉल करूया. सो p of r is equal to what, e raised to minus m into m raised to r upon r factorial. Okay, so by using this formula, what we'll do, we'll take p of 3 is equal to p of 4. As p of 3 is equal to p of 4, so इथं r ची व्हॅल्यू 3 पुट अप करूया. म्हणजे काय भेटेल, e raised to minus m into m raised to 3 into m raised to 3 upon 3 factorial is equal to p of 4 ची व्हॅल्यू काय येईल, e raised to minus m into m raised to 4 upon 4 factorial. सो हे काय केलं आपण, सिम्पली फक्त फॉर्म्युला यूज केलेला आहे. आता या फॉर्म्युल्यावरनं आपलं एम काय असेल. सो हे गिवन इन्फॉर्मेशन वरनं आपल्याला एम ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके, सो इथं काय काय कॅन्सल होईल बघा. जे सेम टर्म्स असतील ते कॅन्सल करूया आपण. ओके, सो दिस इज नथिंग बट व्हॉट, हा e raised to minus m, हा e raised to minus m कॅन्सल होईल. इथे m क्यूब आणि इथे m क्यूब, म्हणजे इथं 4 मधले 3 पॉवर कॅन्सल होईल, एक m राहील. सो इथं राहिलं काय शेवटी 1/3 फॅक्टोरियल आणि इथं काय m/4 फॅक्टोरियल कॅन बी रिटर्न ॲज व्हॉट,
4 इंटू 3 फॅक्टोरियल हे आपण पाठीमागे बघितलेलं आहे. ओके, सो इथं परत काय कॅन्सल होईल, हा 3 फॅक्टोरियल आणि हा 3 फॅक्टोरियल कॅन्सल होईल. ओके, सो बाय युजिंग दिस एम ची व्हॅल्यू काय भेटेल आपल्याला, एम इज इक्वल टू 4. सो अशा प्रकारे आपल्याला एम ची व्हॅल्यू इथं भेटलेली आहे. काय केलं, फक्त आपण ही जी इन्फॉर्मेशन आहे ती यूज केली, ते फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केलं, सिम्प्लिफिकेशन केलं. अगोदर इथं डिनॉमिनेटरला इथं ई रेस टू मायनस एम कॅन्सल केला, इथला एम क्यूब कॅन्सल केल्यानंतर एक एम राहतो. सो हा एम ॲज इट इज. डिनॉमिनेटरला 4 फॅक्टोरियल आहे, तो काय लिहिला, 4 इंटू 3 फॅक्टोरियल. ओके, आणि इथं काय 1/3 फॅक्टोरियल. सो हा 3 फॅक्टोरियल कॅन्सल केला, हा 4 लेफ्ट हँड साईडला नेल्यावरती एम ची व्हॅल्यू काय भेटेल, 4. सो अशा प्रकारे तुम्ही एम ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. आता आपला फर्स्ट एम काय, येस, वी हॅव टू फाइंड व्हॉट, पी ऑफ 0. सो पी ऑफ 0 चा फॉर्म्युला काय येईल, पी ऑफ 0 इज नथिंग बट, येस, इट इज व्हॉट, ई रेस टू मायनस एम इंटू एम रेस टू आर ची व्हॅल्यू काय, 0. ओके, अपॉन 0 फॅक्टोरियल, म्हणजेच ई रेस टू मायनस एम ची व्हॅल्यू किती आहे, 4. ओके, सो जेव्हा तुम्ही ई रेस टू मायनस 4 ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट करचाल, तर तुम्हाला भेटेल काय, ई रेस टू मायनस 4 इज इक्वल टू 0.183. 0.0183. So this is the value of what, P of 0. त्याचप्रमाणे आपण P of 1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. So to find the value of P of 1, what is the formula of P of 1? It is e raised to minus m into m raised to 1 upon 1 फॅक्टोरियल. बरोबर आहे, म्हणजेच r ची व्हॅल्यू इथं काय केलं आपण, पुट r इक्वल टू 0 वरती, आणि ह्या केसमध्ये पुट r इक्वल टू काय करायचं आपल्याला, r इक्वल टू 1. ओके, सो ई रेस टू मायनस 4 इंटू एम ची व्हॅल्यू काय, 4 अपॉन 1 फॅक्टोरियल, म्हणजेच ई रेस टू मायनस 4 ला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचंय, इंटू 4. सो ई रेस टू मायनस 4 ची व्हॅल्यू किती होती, 0.0183. तर त्याला इंटू 4 न मल्टिप्लाय करा, म्हणजे तुम्हाला काय भेटेल, पी ऑफ 1. ओके, सो you will get, if you multiply 0.0183 by 4, तुम्हाला व्हॅल्यू काय भेटेल, 0.0733. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ व्हॉट, पी ऑफ 1. सो अशा प्रकारे तुम्ही दिलेला जो इन्फॉर्मेशन होता, काय होता तो, पी ऑफ 3 इज इक्वल टू पी ऑफ 4, तो यूज करून आपण कशाची व्हॅल्यू फाइंड आउट केली, P of 0, it is 0.0183, and P of 1, which is 0.0733. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. सो असे जे छोटे एक्झाम्पल असतील सिंपल, ते तुम्हाला ऑब्जेक्टिव्हच्या फॉर्म मध्ये विचारू शकतात. नेक्स्ट एक्झाम्पल, राईट डाऊन, फिट अ पॉइजन डिस्ट्रीब्युशन, फिट अ पॉइजन्स distribution for the following observation, for the following observations. सो काय काय ऑब्झर्वेशन दिले बघा, xi, fi. सो रॅन्डम व्हेरिएबलची व्हॅल्यू आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. So it is what, 28, 30, 12, 40, 20, 50, 10, 60, 6 and 74. ओके, सो ह्याच्यामधला आणखी एक मी ऍड करतो हे एक्झाम्पल मध्ये, अँड फाइंड P of
55. ओके. सो काय काय दिलेलं आपल्याला, व्हेरिएबल आणि त्याची फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. सो तुम्हाला मी एक्झाम्पल मध्ये सांगितलं होतं सुरुवातीला हे टाईप डिस्कस करताना, जर का फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन दिलेली असेल तर तुम्ही काय करू शकता, हा फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला काय, एम इज इक्वल टू समेशन एफ आय एक्स आय अपॉन समेशन एफ आय, हे यूज करून तुम्ही काय करू शकता, एम ची म्हणजेच मीन ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. ह्याच्यावरनं आपल्याला पॉयझन्स फॉर्म्युला लिहायचा आहे, म्हणजे फक्त तिथे एम ची व्हॅल्यू पुटअप करून जनरल फॉर्म्युला आपल्याला लिहायचा आहे. सुरुवातीला मी काय करतो, समेशन एफ आय एक्स आय ची व्हॅल्यू इथं फाइंड आउट करतो. ओके. सो येस, टेबल परत एकदा लिहित नाही, तर हीच व्हॅल्यू इथं मी कॅल्क्युलेट करतो. समेशन एफ आय एक्स आय इज नथिंग बट व्हॉट, प्रोडक्ट ऑफ एफ आय इंटू एक्स आय. सो एम इज इक्वल टू, इथं लिहा वी हॅव एम इज इक्वल टू समेशन एफ आय एक्स आय आपण समेशन एफ आय. सो अगोदर आपण काय करूया, समेशन एफ आय एक्स आय करूया, म्हणजेच एफ आय एक्स आय ची प्रोडक्ट करून ऍडिशन. सो 20 इंटू 8 इट इज व्हॉट 160 plus 30 into 12 it is what 360 plus 40 into 20 it is 800 plus 50 into 10 it is 500. तुम्ही कॅल्सीवरती सुद्धा हे कॅल्क्युलेशन करू शकता. नेक्स्ट 60 into 6 it is 360 plus 70 into 4 it is 280 divided by summation fi 8 plus 12 20 plus 20 40 plus 10 50 plus 6 56 plus 4 60. So it is what simply this value divided by 60. So आता आपण जे न्यूमरेटरचं कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्सीवरती सुद्धा करू शकतो. So it is what 160 plus 360 plus 800 plus 500 plus 360 plus 280. So you will get value of this. So it is what 2460 divided by 60. So 2460 divided by 60 तुम्हाला भेटेल 41. So your value of m, it is what 41. So what is the Poisson distribution formula for this? So we have, yes, we have Poisson's distribution. Poisson distribution is given by formula काय आहे त्याचा, p of x is equal to r is to, it is what e raised to minus m into m raised to r upon r factorial. ओके. सो इथं काय करायचं, फक्त आपल्याला r ची व्हॅल्यू पुटअप करायची. सो काय येईल बघा, इथं r ची व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर यू विल गेट e रेस टू मायनस 41 इंटू 41 रेस टू r अपॉन r फॅक्टोरियल. सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, जनरल फॉर्म्युला पॉइसन डिस्ट्रीब्युशनचा इथं फिट करू शकता फॉर दिस गिवन फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. सो नेक्स्ट पार्ट मध्ये आणखी एक एक्झाम्पल ऍड केलंय मी. सेकंड पार्ट मध्ये काय विचारलं होतं, पी ऑफ एक्स इज इक्वल टू 55. ओके. सो इथं तुम्ही काय करू शकता, आर ची जी व्हॅल्यू आहे ती काय पुटअप करायची आपल्याला 55. ओके. सो इट बिकम्स ई रेज टू मायनस एम, एम ची व्हॅल्यू किती आहे 41 इंटू 41 रेज टू आर ची व्हॅल्यू किती आहे 55 डिवायडेड बाय 55 फॅक्टोरियल. सो अशा प्रकारे तुम्ही काय फाइंड आउट करू शकता, पी ऑफ एक्स इज इक्वल टू 55. जेव्हा कॅल्क्युलेशन लेंदी असतील तुम्ही हा फॉर्म्युला मध्ये फक्त व्हॅल्यू पुटअप करा आणि हे एक्सप्रेशन ऍज इट इज आन्सर म्हणून तुम्ही ठेवू शकता, किंवा ऑब्जेक्टिव्ह मध्ये असे ऑप्शन असू शकतात. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही या टाइप वरचे पार्ट फर्स्ट मधले आपण एक्झाम्पल बऱ्यापैकी सॉल्व्ह केलेले आहेत. नेक्स्ट लेक्चर मध्ये आणखी राहिलेले एक्झाम्पल आपण कव्हर करू पॉइसन डिस्ट्रीब्युशन वरचे. ओके. सो वी विल मीट इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.